राईट पॉझिटिव्हच्या नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 21 मे 2024 हा एक अत्यंत शुभ दिवस आहे. त्या दिवशी वैशाख शुद्ध त्रयोदशी आहे आणि त्या दिवशी नरसिंह जयंती आहे. विष्णूचा चौथा अवतार आणि या चौथा अवताराची जयंती आपण साजरी करत आहोत. या जयंतीच्या पावन पर्वावर सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल असं श्री नरसिंह ऋणमोचन स्तोत्र आपणासमोर सादर करतो आहे. हे ऋणमोचन स्तोत्र अतिशय पॉवरफुल स्तोत्र आहे, इफेक्टिव्ह स्तोत्र आहे आणि कर्जाच्या जंजाळामध्ये फसलेल्या साधकांना त्यातून मुक्ती देणार आहे. आता मनुष्य दरिद्री का होतो? श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांच्या चरित्रामध्ये सांगून ठेवल्याप्रमाणे जर माणसाची कर्म चांगली नसतील तर माणसाला दारिद्र्य येतं आणि दारिद्र्य आलं की त्या दारिद्र्यातून येणाऱ्या अडचणीमधून स्वतःची क्षणिक मुक्तता करण्यासाठी ती व्यक्ती ऋण घेते, लोन घेते आणि त्या लोनच्या जंजाळामध्ये फसत जाते आणि त्याचा पाय हा फासामध्ये अडकत जातो. अशा कर्मामुळे दरिद्री झालेल्या लोकांना त्यांचं पूर्व दूषित कर्म शुद्ध करून ऋणमुक्त करण्यासाठी श्री नृसिंहांची उपासना आणि हे ऋणमोचक स्तोत्र अतिशय महत्वाचं आहे. कारण भगवान नृसिंहासोबत माता लक्ष्मी ही असते आणि त्यांच्यासोबत माता भक्त प्रल्हादही असतो. माता लक्ष्मी यांच्यासोबत असते त्या ठिकाणी दारिद्र्य राहू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की श्रीपाद श्री वल्लभांचा या ठिकाणी उल्लेख केला तर औदुंबराला जो वर दिलेला आहे तो वर या नृसिंह अवतारातच दिल्या गेलेला आहे. ज्या वेळेला हिरण्यकश्यपूचा वध झाला आणि त्यावेळेला त्या नृसिंह अवताराच्या 10 नखांची अपार अशी दाही व्हायला लागली, त्यावेळेला माता लक्ष्मीने औदुंबराची फळं नृसिंह देवाला आणून दिली आणि नृसिंहाने ते आपली 10 नख त्या फळांमध्ये रोवली आणि तो 10 शांत झाला. त्यामुळे नृसिंह अवतारामध्येच औदुंबराला कल्पवृक्ष असा सन्मान मिळालेला आहे, असा वर मिळालेला आहे. त्यामुळे या औदुंबर वृक्षाची सुकलेली मुळी ज्या ठिकाणी आपण आपले पैसे ठेवतो त्या ठिकाणी जर लाल धाग्याने बांधून ठेवली तर तुमच्या घरात दारिद्र्य कधीच प्रवेश करणार नाही. विष्णू अवताराची थोडीशी गोष्ट आपण बघूया. त्यावरून त्या अवताराचं महत्व आपल्याला समजतं, महात्म्य समजतं. पृथ्वीच्या उद्धाराच्या वेळी देवाने वराह अवतार घेतलेला होता आणि वराह अवतार घेतल्यानंतर त्यांनी हिरण्याक्षाचा वध केला. हिरण्याक्षाचा मोठा भाऊ हा हिरण्यकश्यपू आहे. हा हिरण्यकश्यपू अत्यंत संतापला आपल्या लहान भावाच्या मृत्यूमुळे आणि त्यांनी अजिंक्य होण्याचा निर्णय घेतला, निर्धार केला. हजारो वर्ष कठोर तप केलं.
जल त्यांनी ग्रहण केलं नाही, अन्न तर ग्रहण केलंच नाही. आणि त्यामुळे ब्रह्मदेव संतुष्ट झाले आणि त्या राक्षसाला वर मिळाले, वरदान मिळाले. आणि त्यामुळे हिरण्यकश्यपूने स्वर्गाचा ताबा घेतला, लोकपालांना पळवून लावलं, सगळ्या जगाचा अधिपती झाला. आणि देव असमर्थ झाले या वरदानामुळे की ते त्या राक्षसाचा पराभव करू शकत नव्हते. आणि त्यावेळेला विष्णूने आपला चौथा अवतार घेतला. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला प्रदोष काळामध्ये संध्याकाळच्या वेळेला धर्माच्या रक्षणार्थ विष्णू नरसिंहाच्या रूपात अवतार झालेत. त्यांचं संपूर्ण शरीर हे मनुष्याचं होतं, परंतु त्यांचं तोंड हे सिंहाचे होते. त्यांची नख मोठी होती, दात चमकणारे होते, चमकणारे डोळे होते, सोनेरी दात होते. आणि एका स्तंभातून ती उग्र आकृती प्रगट झाली. राक्षसाला असा भ्रम होता की मला ब्रह्माजींनी वरदान दिलेलं आहे. ते वरदान असं होतं की तू दिवसा मरणार नाही, रात्रीही मरणार नाही, कोणताही देव तुला मारू शकणार नाही, दानव तुला मारू शकणार नाही, मानव मारू शकणार नाही, प्राणीही मारू शकणार नाही. तो इमारतीच्या आतमध्ये किंवा इमारतीच्या बाहेर मरू शकणार नाही. कुठलंही अस्त्र शस्त्र त्याच्यावर चालणार नाही. जमीन, पाणी, आकाश सर्वत्र मी अमर आहे असा अढळ विश्वास त्याचा होता. परंतु नरसिंहांनी असा अवतार घेतला की ज्या वराला छेद देता येईल अशा प्रकारचा अवतार घेतला. तर दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही म्हणून संध्याकाळची वेळ निवडली. आत मरणार नाही, बाहेर मरणार नाही म्हणून दाराचा उंबरठा त्याला मांडीवर आडवं पाडलं आणि नखाने त्याची शस्त्र न वापरता नखाने छाती पाडली. अशा प्रकारचा हा अवतार आहे, ज्या अवताराने ब्रह्माच्या वरदानामुळे अतिशय निरंकुश झालेल्या राक्षसाला संपवलं आणि भक्त प्रल्हादाची सुटका केली. नरसिंहाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या ऋणातून मुक्तता होते, याबद्दल मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे. आता आपण ऋणमोचक स्तोत्र बघूया. श्री नरसिंह ऋणमोचक स्तोत्रम. श्री गणेशाय नमः. ओम देवानां कार्यसिद्ध्यर्थं सभास्तंभ समुद्भवं श्री नृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये. अतिशय सोपा अर्थ आहे. ओम देवानाम कार्यसिद्ध्यर्थ, कार्य सिद्ध करण्यासाठी जन्माला आलेल्या देवा. सभास्तंभ समुद्भवम, तू सभेच्या स्तंभातून तू जन्माला आलास, प्रगट झाला. तू नृसिंह आहे, नरामध्ये सिंह आहे, तू महावीर आहे, म्हणून मी तुला नमन करतो, मला ऋणमुक्त कर. दुसरा श्लोक बघा. लक्ष्म्यालिंगित वामांगम भक्तानाम अभयप्रदम नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये. लक्ष्मी
त्याच्या वामांगाला बसलेली आहे आणि रुद्र रूप असताना सुद्धा तो भक्तांना अभय देणारी मुद्रा दाखवितो. असा हा नृसिंह, असा हा महावीर, त्याला मी मनसा वचसा कायिका नमन करतो. मला ऋणमुक्त कर. तिसरा श्लोक बघा. प्रल्हाद वरदम श्रीशम दैत्यैश्वर्य विदारणम श्री नृसिंहम महावीरम नमामि ऋणमुक्तये. प्रल्हादाला ज्यांनी वर दिलेला आहे, प्रल्हादाला ज्यांनी श्री दिलेली आहे आणि प्रल्हादाला त्रास देणाऱ्या, वेगवेगळ्या प्रकारे त्रास देणाऱ्या त्या दैत्येश्वराचं ज्यांनी विदारण केलेलं आहे, त्या नृसिंहाला, त्या महावीराला मी संपूर्ण शरण जातो, त्याला नमन करतो. त्याने माझे मला ऋणमुक्त करावं, मला ऋणमुक्त करावं. चौथा श्लोक बघा. स्मरणात सर्व पापघ्नम कद्रुजम विषनाशनम श्री नृसिंहम महावीरम नमामि ऋणमुक्तये. स्मर्तृगामी आहे. नृसिंह अवतार कसा आहे? तो स्मर्तृगामी आहे. त्याचं स्मरण केल्या असताना सर्व पापांचा विनाश होतो, सर्व पापांचा विनाश होतो. प्रल्हादाच्या वडिलांचा विनाश करण्याच्या आधी भगवंताने, विष्णूने त्याला निरनिराळ्या संकटातून वाचवलेला आहे. कारण भगवंताचं स्मरण प्रल्हाद सातत्याने करत होता, सतत त्याचं नाम सान्निध्य होत. आणि हा नरसिंह कसा आहे? विषनाशनम, विष नाश करणारा आहे. श्री नृसिंहम, हे नृसिंहा, हे महावीरा, मी तुला नमन करतो, मला ऋणमुक्त कर. अंत्रमालाधरम शंखम चक्राब्ज युधधारिणम श्री नृसिंहम महावीरम नमामि ऋणमुक्तये. त्या राक्षसाच्या आतड्याची माला ज्याने धारण केलेली आहे, त्याच्या हातात शंख आहे, चक्र आहे, विविध आयुध आहे, असा हा नृसिंह, असा हा महावीर, त्याला मी नमन करतो. त्यांनी मला ऋणमुक्त करावे. सिंहनादेन महता दिगदंती भयदायकम श्री नृसिंहम महावीरम नमामि ऋणमुक्तये. ज्याचा आवाज सिंहनादाप्रमाणे आहे, मोठा आहे, जो दिगंत आहे, ज्याचं रूप भयदायक आहे, अशा नृसिंहाला, अशा महावीराला मी नमन करतो. त्यांनी माझ्यावर कृपादृष्टी करावी आणि माझी ऋणातून मुक्तता करावी. सातवा श्लोक बघा. कोटी सूर्य प्रतीकाश अभिचारिक नाशनम श्री नृसिंह महावीरम नमामि ऋणमुक्तये. ज्याचं तेज विष्णूच्या चौथ्या अवताराचं तेज कोटी सूर्य इतकं आहे आणि जो भक्तांच्या जीवनातील अनिष्ट नाशन करणारा आहे, असा नृसिंह, असा महावीर, त्याला मी नमन करतो. त्याने मला ऋणमुक्त करावं. वेदांत वेद्यम यज्ञेशम ब्रह्मरुद्रादि संस्थितम
श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये. वेदांना जो ज्ञात आहे, वेदांत वेद्यम, वेदांचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे त्यालाच तो ज्ञात होण्यासारखा आहे. त्याचं महात्म्य, त्याचं खरं स्वरूप, त्याचं खरं रूप, त्याचं खरं तत्व, विष्णू तत्व हे वेदांच्या अध्ययनातूनच महंतांना समजलेला आहे. जो यज्ञेश आहे, ज्याची स्तुती ब्रह्मा आणि रुद्र यांनी केलेली आहे, त्या नृसिंहाला, त्या महावीराला मी नमन करतो. त्यांनी मला ऋणमुक्त करावं. शेवटचा श्लोक आहे, फलश्रुती पर आहे हा श्लोक. इदम यो पठते नित्यम. कंडिशन्स बघा. हे स्तोत्र रोज वाचायचं आहे. फार छोट स्तोत्र आहे. ऋणमोचक संज्ञकम, याचं संज्ञाच ऋणमोचक आहे. अनृणी जायते सद्यो धनम शीघ्रम आप्नुयात. याचे दोन फायदे आहेत. ऋण शून्य होईल, अनृणी होईल तो, अनृणी. आणि त्याच्यापाशी धन येईल, धन शीघ्र येईल, धन शीघ्र आप्नुयात. आणि म्हणून या नृसिंह जीवन जयंतीच्या पावन दिवसापासून दररोज, जमलं तर 1 वेळा, जमलं तर 2 वेळा, पण दररोज हे वाचावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. इति श्री नृसिंह पुराणे ऋणमोचक स्तोत्रम संपूर्णम. ओम शांती शांती शांती. लाईफ पॉझिटिव्हचा हा जीवनोपयोगी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या. धन्यवाद.